विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि ह्या अधिवेशनाच्या दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत विक्रम पाचपुते सर. सर, तुमचं स्वागत आहे. पहिलीच टर्म आहे आणि अधिवेशन कसा सगळा अनुभव आहे? उत्तम चालू आहे अधिवेशन. आम्हाला लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो, आम्ही काय फक्त आमदार नाही तर लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे जनतेने नक्कीच प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी पाठवलंय आणि ते योग्य पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज महत्त्वपूर्ण विषयावरती बैठक झालेली आहे. भेसळयुक्त पनीर असेल, मावा असेल, अशा संपूर्ण गोष्टींवरती चर्चा झाली. काय तोडगा ह्या संपूर्ण गोष्टींनी? अनेक गोष्टी समोर आल्या. एक तर सगळ्यात महत्वाचं, डिपार्टमेंटला जो काही कमी निधी या बजेटमध्ये मिळाला होता तो सुद्धा जवळजवळ 5 पट निधी वाढ झालेला आहे. त्यानंतर कारवाया सुद्धा कशा करता येतील, त्यासाठी नवीन अधिकारी नेमायचे असतील, काही पदं नवीन तयार करायची असतील, त्या दृष्टिकोनातूनही बरीच सकारात्मक चर्चा झाली. कायदा कडक कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर कायद्यामध्ये काही सुधारणा करायच्यात का, तर त्या सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. तुम्ही ज्या मतदारसंघातून येता त्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली आणि काय तुमची मागणी? यावेळेस थोडीशी अजून या बजेटमध्ये काही खास अशी तरतूद नाही, पण मुळात मागील 5 वर्षामध्ये अनेक कामं होती जी चालू आहेत आता. त्यामध्ये अनेक म्हणजे एडीबी, हॅम, हुडको या तिन्ही स्कीम्समध्ये एक काम आमच्याकडे मतदारसंघात सुरू आहे. त्याचबरोबर तीर्थविकास आराखड्यातली काही कामं सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे जो धर्मवीर गड आहे, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना 30हून जास्त दिवस ठेवलं होतं, अशा ठिकाणी या गडाचा त्या ठिकाणी संगोपन कसं करता येईल किंवा त्याचा दुरुस्ती करता येईल किंवा विस्तार कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. अत्यंत शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही धर्मवीर गडाचा या ठिकाणी उल्लेख केला, मात्र सध्या जो काळ आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असेल अशा विविध लोकांबद्दल, महनीय लोकांबद्दल वादंग निर्माण होत आहे आणि सध्या विधानसभेमध्ये देखील तेच प्रश्न गाजत आहेत. कसं बघताय संपूर्ण गोष्टीकडे, की हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत आणि विकासात्मक किती महत्त्वाचे? प्रश्न सगळेच महत्त्वाचे असतात. दुर्दैवाने काय होतं की लोक त्या प्रश्नांना विरोधक महत्त्व देतात. खरं तर विरोधकांनी ठरवायचं असतं कोणते प्रश्न घ्यावे, कोणते नाहीत, आणि चुकीच्या गोष्टींना आता ग्लोरिफाय केलं जात आहे. इतिहास हा आपल्याला गर्व असला पाहिजे, आपल्या इतिहासाचा, आपल्या महाराष्ट्राचा, तर त्याच्यावरती आपण थोडासा जोर दिला पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही चर्चा केल्याबद्दल. तर हे होते श्रीगोंद्याचे आपले आमदार विक्रम सर. त्यांच्यावर आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आठवडे यांच्यासोबत सिद्धेश बित्तम, बातमी मुंबई.